नमस्कार. महाराष्ट्रामध्ये फेमस असलेली पुरणपोळी कशी बनवतात ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यासाठी सर्वात आधी हरभऱ्याची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून तिला 7-8 शिट्ट्या देऊन ती छान शिजवून घ्यावी. त्यानंतर शिजवलेली डाळ एका चाळणीमध्ये काढून ती वाटून घ्यावी. वाटण्यासाठी तुम्ही पुरणयंत्राचा सुद्धा उपयोग करू शकता, पण माझ्याकडे पुरणयंत्र नसल्याकारणानं मी ती खलबत्त्याच्या साहाय्याने छान बारीक वाटून घेतली. नंतर कढई गरम करून त्याला तूप लावले आणि त्यानंतर वाटलेली पुरणाची डाळ टाकली. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण साखर किंवा गुळाचा उपयोग करू शकतो आणि तोही आपल्या चवीनुसार. जर आपल्याला गोड पाहिजे असेल तर आपण थोडी साखर जास्त टाकावी. जसं 3 वाट्यासाठी मी इथे 2 वाटी साखरचा उपयोग केला आहे. आणि पुरण पचण्यासाठी हे जड असलेल्या कारणानं त्यामध्ये वेलची पूड आणि जायफळ टाकावे. नंतर पुरण छान 15-20 मिनिटं आपण ते परतवून घ्यावे. त्या परतवल्यामुळे ते खाली चिकटणार नाही आणि आपलं पुरण जळणार नाही. आणि आणखीन एक गोष्ट आपल्याला यामध्ये लक्षात ठेवावं लागणार, की आपल्या पुरणामध्ये गोळे नाही झाले पाहिजे. आणि पुरण छान शिजवल्यानंतर ते थंड होण्यासाठी मी त्याला एका भांड्यामध्ये काढून घेतलं. नंतर मी ती कणिक आधीच 15-20 मिनिटं अगोदर भिजवलेली होती. त्यामुळे ती छान मऊ झाली होती आणि त्याची साधी पोळी लाटून त्यामध्ये पुरण भरले आणि पुरणपोळी लाटून घेतली. पुरणपोळी लाटताना एक काळजी आपल्याला घ्यावं लागणार, की आपण ती प्रेशरनं नाही लाटायची. तिला आपल्याला हलक्या हातानेच लाटून घ्यावे लागणार आणि दोन्ही साईडनी पुरणपोळी लाटावी. म्हणजे ती छान एकसारखी आणि पातळ होते. नंतर तवा गरम करून पुरणपोळी छान शेकून घ्यावी आणि पुरणपोळी शेकताना एक गोष्ट लक्षात ठेवावी, की ती आपल्याला एका साध्या चपातीच्या साहाय्याने शेकून घ्यायची. इथे आपण सराटा किंवा चम्मचचा उपयोग नाही करायचा, कारण त्यामुळे पुरणपोळी तुटण्याची शक्यता असते. उलटपुलट करून शेकून घ्यायची आणि तूप लावून तिला छान भाजून घ्यायचे. अशा प्रकारे ह्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहे. पुरणपोळी छान मऊ बनलेली आहे आणि ही पुरणपोळी आपण तुपासोबत, दुधासोबत किंवा दहीसोबतसुद्धा छान खाऊ शकतो. नमस्कार.